नागोठण्यापुरता नाही तर रायगड जिल्ह्याचा संपूर्ण विषय आहे की अनधिकृत टावर जे आहेत त्यामुळे कशा पद्धतीने परिणाम होत आहे। मनसेची भूमिका भविष्यात पूर्ण रायगड कोकणासाठी काय असेल, महाराष्ट्रासाठी काय असेल? मला असं वाटतं की बघा ना, तहसीलदार साहेबांनी स्वतः पत्र काढलं की 24 तासाच्या आत जेवढे अनधिकृत टॉवर आहेत ते काढण्यात यावेत। आणि 24 तासानंतर असं काय घडलं की तहसीलदार साहेबांनी त्यांची भूमिका बदलली आणि अनधिकृत टॉवर अधिकृत आहेत हे दाखवण्याचा ते केविळवाना प्रयत्न करत होते। आता पण आम्ही एक पेपर त्यांना दिला तर ते मला म्हणाले परवानगी आहे, परंतु ती परवानगी नव्हती, तो अर्ज होता। ज्या समोरच्या कंपनीने अर्ज केला तो अर्ज होता। जर तहसीलदार साहेब जर अज्ञानात असतील तर मग इथल्या गोरगरीब जनतेने करायचं तरी काय? मला असं वाटतं की अनधिकृत गोष्टींना प्राधान्य देणं हे तहसीलदारांचं काम नाही आहे। मग पहिला 24 तासात हे सगळं अनधिकृत बांधकाम हटवा हे पत्र काढताना तुम्ही नक्की कुठल्या नशेत होतात हा प्रश्न आम्हाला पडला। मी तुम्हाला सांगतो की जर आमचे महाराष्ट्र सैनिक याच्या बाबतीत उपोषणाला बसले होते, त्यांच्या उपोषणाच्या स्थळी देखील कोणालाही भेट जायची इच्छा देखील वाटली नाही की बाबा आपण ज्या तालुक्याचे तहसीलदार आहोत त्या भागामधली जर काही तरुण मुलं उपोषणाला बसली असेल तर त्यांच्याकडे ज्ञान अज्ञान जे काय आहे तुम्ही जाऊन त्यांना भेटलं पाहिजे, त्यांना समजून सांगितलं पाहिजे। असं न करता त्यांनी त्या उपोषणाकडे पाठ फिरवली होती। आमच्या महाराष्ट्र सैनिकांचा ज्यावेळेला मला कॉल आला त्यावेळेला मी उपोषण करणं हे आपलं काम नाही आहे। मी येतो, आपण भेटूया। नाही झालं तर मग महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या पद्धतीने हे करून घेईल। एक सांगतो, जर गावातल्या लोकांना जर तो टॉवर नको असेल तर तिथे टॉवर होणार नाही। आजपर्यंत या महाराष्ट्राचा इतिहास आहे, जर स्थानिक लोकांना स्थानिक भूमिपुत्रांना जर एखादी गोष्ट नको असेल आणि ती जर बळजबरी लादण्याचं काम सरकारने केलं असेल तर त्या वेळेला त्या सरकारचा नायनाट झालेला आहे, त्या भागातल्या तिथल्या राजकीय नेत्यांचा नायनाट झालेला आहे। आमच्यावर एखादी गोष्ट लादू नका, गरज आहे तर नक्कीच हे करा, पण स्थानिकांचा जर विरोध असेल तर आम्ही तुमच्या विरोधातच काम करणार, एवढं नक्की। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।